राम राम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय. भावना व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एक साऊथचा पिक्चर होता तमिळचा, त्याच्यामध्ये एक व्यक्ती इथं कामाला येतो आणि कंपनीमध्ये काम करतो. त्याचा ॲक्सिडेंटमध्ये तो मरण पावतो. तर त्याच्या जीवनावरती एक स्टोरी आहे म्हणजे. आणि मग त्याची जी बायको असते तिच्यासाठी काय संघर्ष करते, त्याचं पार्थिव शरीर भारतामध्ये आणण्यासाठी, त्याच्यावरती हा सिनेमा होता. सिनेमा खूप चांगला होता. तर काही भावांना त्याला घेतलेलं आहे सिरियस. तर त्यांना कसं वाटतं की आम्ही जर दुबईला आलो ना, जर मी इथून मेलो तर मग आमचं काय होईल असं त्यांना वाटतं. तर सिनेमा होता तमिळचा, तमिळनाडूचा सिनेमा होता. तर मग तमिळच्या लोकांना किती घाबरायला पाहिजे, तमिळनाडूच्या राज्यातल्या लोकांना किती घाबरायला पाहिजे. परंतु त्यांना इथं उताला, इथे हर तिसरा माणूस तुम्हाला तमिळ आणि केरला दिसेल गल्फमध्ये. तर एवढं त्या सिनेमाला सिरियस घेऊ नका, जास्त डोक्यावर घेऊ नका. जर तुमच्याकडे पैसे वगैरे असेल, प्रॉपर्टी असेल, तर मग तुम्हाला काही गरज नाही आहे आपला भारत देश सोडून द्यायची. ज्याच्याकडे जर काहीच नसेल, तुमच्याकडे बापजात्याची शेती वगैरे नसेल, तर मग तुम्ही दुबईला या. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मरणाची भीती वाटते तर मरण कुठे पण येईल. जिथे तुमचं नशीब असलं तिथे तुमचं मरायला येईल. आता काय भारतामध्ये ॲक्सिडेंट होत नाही, भारतामध्ये लोक मरत नाही आहे का? मग असं काय तुम्हाला असं का वाटतं की जर तुम्ही दुबईला चाला आणि दुबईलाच मिळाला? अहो, तुमच्या नशिबात असलं तुम्ही तिथे मरणार आहे. भरपूर कमेंट पण करतात मला, तू तो सिनेमा बघितला का? हो, मी बघितला, भरपूर वेळा बघितला. खूप चांगला आणि खूप मस्त सिनेमा आहे. मी बघितला, मला तर वेळ कमीच असतो, परंतु मी बघितलेला हा सिनेमा. शून्यमधनं जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर मग तुम्ही हातपाय तर मारणारच ना माणूस. म्हणजे तुम्ही जर प्रयत्न करत असेल, तुम्ही भारतात प्रयत्न करता, भारतात काम करता. अरे आपण प्रयत्न तर करतो ना. आता मला यश आलं नाही आहे भारतामध्ये, मी भरपूर काम करून बघितले, त्याच्यामुळे मी दुबईला आलो. मला काय हाऊस आहे का? मला हाऊस नाही ना. आमचा परिवार सोडून इथं राहायचं, इथे येऊन मरायचं. आम्हाला हाऊस आहे का? नाही ना. परंतु ते असतं ना, काही मजबुरी असते, काही असतं. म्हणजे माणसाचं असं वाटतं की नाही आता आपण इथे आहोत तर आपला परिवार ठीक आहे. आता मी हे पण म्हणत नाही आहे तुम्हाला की इथंच या आणि इथेच म्हातारा उस्तर काम करा. मला भरपूर आहे ना, भरपूर आमचे जवळचे माणसं आहेत ना, भरपूर त्यांना माझा खूप तणाव आहे की आता कितीक दिवस दुबईला राहतो का इथंच म्हाताराहून मरतो का? म्हाताराहून मरणार नाही आहे, मरेल तर माझ्या देशामध्येच मी. आता मी काय ठरवलेलं आहे की अजून मी 1-2 वर्ष इथे राहील. 2 वर्षानंतर मी परत आपल्या मुंबईला येईन आणि तिथेच काहीतरी काम करील. एखादी गाडी घेईल, गाडीवरती ओला उबेरवरती मी चालवेल गाडी. तर आमचा तणाव तुम्ही काही जास्त घेऊ नका. आमचं सगळं कळतं की आम्हाला काय करायचं जीवनात आणि काय नाही करायचं. आमचं एवढं जर टेन्शन असेल तर मग आम्हाला 2-3 लाख रुपये द्या, आम्ही त्याला 1 वर्षानंतर परत देऊ. असं म्हणलं ना, मग कोणी तुम्हाला बोलणार पण नाही, कोणी तुम्हाला फोन पण करणार नाही. अजून काही भाऊ मला कमेंट करतात, मुंबईला पुण्याला पण एवढे कमवतात लोक, तेवढे कमवतात. जर मला सांगत असेल तर मग तुम्ही किती कमवता कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर तुम्ही किती कमवतात मुंबईला आणि पुण्याला, आणि कितीचा गुटखा खातात ते सांगा. जे तुम्हाला घरच सोडायचं नाही आहे, तुम्हाला देशच सोडायचा नाही आहे, फक्त तुम्हाला स्वप्न बघायचे आहेत आणि दुबईची स्वप्न बघायचे आहेत, दुबईला यायचं आहे. परंतु तुमच्या स्वप्नाच्या मधामध्ये तो एक सिनेमा येतोय. तसं जर असतं ना, जर एवढं जर तुम्ही डोक्यात जर घेतला असेल ना तो सिनेमा, तर मग असं बाहेरच्या देशामध्ये लोक गेलेच नसते. जर तुम्ही जर ना भारत सोडून जर तुम्ही ह्या गल्फच्या देशामध्ये आलात ना, कुठल्या पण देशात, सौदी, ओमान, कतार, बहरीन, कुवेत, कुठे पण तुम्ही गेलेत ना, तर तुम्हाला सगळ्यात जास्त साऊथचा माणूस दिसेल. माझा प्रयत्न आहे की आपला महाराष्ट्रीयन माणूस पण इथे आला पाहिजे. खूप शिकलेला आहे, खूप त्यांना शिक्षण पण चांगलं आहे मराठी माणसांना. परंतु आपल्याला काय असतं ना, आपल्याला म्हणजे घर सोडू वाटत नाही आहे, आपल्याला आपला देश सोडू वाटत नाही आहे. आणि आपल्याला असं वाटतं की मला काय कमी आहे, माझ्याकडं सगळं आहे, मी कशाला येऊ. परंतु जर इकडे जर बघितलं ना, तर इकडे तमिळचे आणि केरळाचे जर माणसं बघितलेत ना, तर ते लोकांचा इथं खूप मोठा बिझनेस आहे. मग का त्यांना काय गरज पडली? माझा हा प्रयत्न आहे की आपला पण मराठी माणसानं थोडं पाऊल पुढे टाकायला पाहिजे, थोडं इकडे एकदा येऊन इकडं आलं पाहिजे. व्हिडिओमध्ये भरपूर व्हिडिओ बनवलेत की कसं दुबईला येता येतं, कसं बाहेरच्या देशात जाता येतं. कन्सल्टन्सी ऑफिसच्या बद्दल पण मी भरपूर तुम्हाला सांगितलेलं आहे. काही माणसं मी बघितलेच की जे 1000 धरमवरती कामाला येतात, 1000वरती कामाला येतात आणि व्हिडिओ बनवतात की इथं फक्त 1000 पगार आहे, इथं एवढेच पैसे उरतात, त्याच्यापेक्षा आपण आपल्या देशात काम करा वगैरे वगैरे, असा व्हिडिओ मी पण बघतोय. परंतु जर मग तसं जर असतं तर तेच लोक 10-10, 5-5 वर्ष इथे राहतात. तुम्हाला सांगणार आहे की 1000 धर्म भेटतात तिथे, काही फायदा नाही आहे, भारत में काम करो. भरपूर मी पण असे व्हिडिओ बघतो, भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असतो इथे पुढं जायला मिळतं. कारण की मी असे माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे की 1000 धर्म पगारीवाल्याला आज 10,000 धर्म पगार आहे. तर ते तुमच्यावरती असतं, तुमच्या काबिलियतवरती असतं. तुम्हाला किती काम आहे ते, तुम्ही काय काम करता, तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, त्याच्यामध्ये असतं. भरपूर काही आहे या दुबईमध्ये सांगण्यासारखं. सिनेमा बघून घाबरून जाऊ नका, खिसून जाऊ नका. पिक्चर तो सिनेमा चांगला आहे, एक टाइमपास म्हणून बघा.
जास्त त्याला काही डोक्यात घेऊ नका. जर सिनेमा जर दुबईच्या आम्ही बघत असेल तर मग आम्ही काय करायला पाहिजे. म्हणजे असं जर असतं तर इथं बघितलं तर सगळ्यात जास्त तमिळ आणि केरळाचा माणूस आहे. मग त्या लोकांना तर लगेच जायला पाहिजे बोऱ्या बिस्तारा बांधून. तर भावांनो आता इथंच थांबतो व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे.